नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजिंक्य नवनाथराव शिंगारे, राहणार कंडारी बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील शेतकरी असून हे बघा, आपण मागच्या वर्षी पण हे गोदावरी BDN 1341 हे वाण आपल्या शेतामध्ये लावलं होतं. आणि ह्या वर्षी पण आता हे मी जवळपास 7 एकरवर लागवड केलेली आहे. तर आता ऑक्टोबर महिना आहे. आज डेट आहे 28 ऑक्टोबर. आणि काल परवा सलग 2-3 दिवसापासून आमच्याकडं पाऊस होतो आहे. आणि आमची जमीन म्हणजे ही जमीन जास्त पाणी धरून राहणारी किंवा चोपण जमीन म्हणता येईल मराठी भाषेमध्ये. आणि ह्या तुरीला मी जवळपास एक 5-6 दिवस झाले त्यावेळेस फ्लड पाणी म्हणजे एक मोकळं पाणी दिलेलं होतं. हे तुम्ही बघू शकता जमीन किती ओली आहे, किती प्रमाणात ओली आहे. ह्या तुरीचं अंतर मी 8x1 वर लावलेलं होतं. सेपरेट तुरीचंच पीक घेतलेलं आहे. पण तरी बघू शकता तुम्ही इतका पाऊस होऊन आणि मोकळं पाणी देऊनसुद्धा ह्या तुरीची कंडिशन आता जवळपास एक 10 ते 15 दिवसापासून सतत ओलावा आहे या शेतामध्ये. आणि अति पाऊस होऊनसुद्धा हिची कंडिशन मला तरी अशी काही खराब झाल्यासारखी वाटत नाही. कारण की हे वाणच जे बनवलेलं आहे ना, ते खूप शेतकऱ्यांसाठी वरदान आहे असं माझ्या मते तरी मला अनुभव आलेला आहे. तुम्ही पण या वाणाची लागवड करावी अशी माझी इच्छा आहे. पूर्ण नका लावू, पण एक थोडं डेमो म्हणून तुमच्याकडे 2-3 एकर जर तुम्ही करत असाल तर 1 एकर किंवा अर्धा एकर करून बघा. कारण की आजकाल ह्या जमान्यामध्ये फसवणुकीचे प्रकार भरपूर आहे. तुम्ही भरोसा ठेवू नका कोणावर. पण मी आता एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या हितावर आपण काहीतरी काम केलं पाहिजे हा उद्दिष्ट ठेवून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला प्लॉट जर बघायचा असला तर तुम्ही माझ्या शेतात येऊन आता ह्या कंडिशनला बघू शकता. माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 77 77 077 174. तुम्हाला कोणाला काही तुरीबद्दल अडचण असली तर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता. आणि तुम्हाला तूर बघायची असल्यास ह्या कंडिशनला येऊन बघू शकता. कारण की प्रॅक्टिकली याला मोकळं पाणी दिलेलं आहे आणि ही जमीन चोप पण म्हणजे थोडं चुनखडचं प्रमाण जास्त आहे आणि याच्यात ओलावा जास्त दिवस टिकून राहतो. आणि आता मोकळं पाणी देऊनसुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे ही तूर आहे. पाऊस आता सतत 4-5 दिवसापासून रोज पाऊस चालू आहे. कापसाचं भरपूर नुकसान झालेलं आहे. पण हे तुरीचं जे पीक आहे याच्यावर जास्त कुठलाही खर्च करायची काही गरज नाही आहे. आपल्याला कृषी विभागामध्ये निंबोळे आर्क आणि क्युनोल फॉस आणि इमामेक्टिन जर तुम्ही पीक प्रात्यक्षिकासाठी ऑनलाईन केलेलं असलं तर ते तुम्हाला मिळून जातं. आणि त्याचे जे 1-2 जर स्प्रे तुम्ही ह्या तुरीवर अगोदर घेतले तर त्याचा फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो, की तुमचा खर्चही वाचतो. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या औषधांना पैसे द्यायची गरज पडत नाही. 1-2 फवारण्या तुम्ही खर्च करू शकता. कृषी विभागाचं तुम्ही त्यांच्याशी जर लिंकिंग म्हणजे त्यांच्या सहवासात किंवा त्यांच्या ह्याच्यात असला तर तुमचा भरपूर फायदा होतो. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन केंद्र यांचं जर तुम्ही म्हणजे प्रॅक्टिकली ज्ञान शेतात जर वापरलं तर त्याचा फायदा भरपूर होतो. तुम्हाला आर्थिक नुकसानीपासून बी तुमचा बचाव होतो आणि तुमचं उत्पादन कसं वाढेल यावर ह्या गोष्टीचा भरपूर भर पडतो. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, हे म्हणजे पाणी इतकं पाणी आहे की सतत रोज पाऊस येतो आहे. आज बी बघा वातावरण म्हणजे पाणी येण्यासारखं आहे, आभाळ दिसतं आहे आणि रोज रात्री पाऊस पडतो आहे आमच्याकडे. पण ही तूर बघा, हिच्यावर आता सध्या स्प्रे घेतलेला नाही मी. स्प्रे घेण्यासाठी जवळपास 1 महिना झाला स्प्रे घेतलेला नाही आहे. आता फ्लॉवरिंग स्टेजला आहे. आता ह्या स्टेजला जर समजा मी इतका पाऊस पडला आणि दुसरी एखादी व्हरायटी असली तर ते फुलगळ आणि पातेगळ म्हणजे हे आज जे दिसतंय ना आपल्याला, हे आता याचं रूपांतर फ्लॉवरिंगमध्ये होणार आहे. तर याच्या अगोदर बी बरेचसे फुलं लागलेले पूर्ण गळून जातात इतर व्हरायटीची. कारण की इतरही वाण मी अगोदर लावलेले आहे आणि ह्या वाणाचा मला चांगला खूप असा रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे मी दरवर्षी हेच वाण शेतात माझ्या लावत आहे. याच्यापासून ॲव्हरेज पण चांगलं येतं आहे आणि बऱ्याच गोष्टीचा मला फायदा होतो आहे. उत्पादन चांगलं आल्यामुळं आणि याची साईज, पांढरा रंग, पांढरा शुभ्र आणि दाण्याची साईज थोडी टपोरी आहे. डाळीसाठी हा उत्तम वाण आहे पुन्हा. आणि याची डाळ पण खाण्यासाठी चवदार आहे. त्याच्यामुळं ह्यो वाण तुम्ही निवडावा अशी तुम्हाला विनंती आहे.